श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज एका विवाह समारंभासाठी बसने परभणीला आले होते. त्यावेळी श्री महाराजांबरोबर देसाई बामणेकर, विनायकराव आणि आणखी कुणी एक सेवेकरी होता. तेथून श्री महाराजांना परतूर तालुक्यातील सावरगाव येथील चतुर्वेदेश्वर आश्रमात काकांकडे जायचं होतं. परभणीचा कार्यक्रम आटोपून श्री महाराज या तिघांसह परतूरला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरून आगगाडीने निघाले. त्यावेळी देसाई बामणेकर यांनी सर्वांची तिकिटे काढून आपल्या सदऱ्याच्या खिशात ठेवली. परंतु घाई गडबडीमुळे तिकीट सदऱ्याच्या फाटक्या खिशात ठेवल्या गेली व हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. थोड्या वेळात परतूर येणार म्हणून देसाईंनी तिकीट्स बाहेर काढून ठेवावीत म्हणून खिशात हात घातला. दोन्हीही खिसे तपासले, परंतु तिकीट्स फाटक्या खिशातून कुठेतरी पडून गेल्यामुळे सापडली नाहीत. तेव्हा ते अत्यंत घाबरले. शिवाय महाराज बरोबर. त्यांना काय करावं काहीच कळेना. शेवटी त्यांनी ही गोष्ट इतर सेवेकऱ्यांना सांगितली. ओघाओघाने श्री महाराजांना ही गोष्ट कळली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, असे कसे गबाळे रे तुम्ही? परंतु पुढे म्हणाले, तुम्ही तिकीट्स नक्की काढली होती ना? तेव्हा देसाई म्हणाले, हो महाराज, मीच काढली होती आणि हे पहा या खिशात ठेवली होती. असं म्हणून त्यांनी आपला फाटलेला खिसा महाराजांना दाखविला. एवढे बोलणे होते न होते तोच परतूर स्थानक आले. फलाटावर उतरल्यावर श्री महाराज यांना म्हणाले, हे पहा, गडबड करू नका आणि आता तुम्ही सर्व माझ्या मागे या. श्री महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सामान घेऊन हे सर्व सेवेकरी महाराजांच्या मागे निघाले. फलाटातून बाहेर निघणाऱ्या द्वारावर तिकीट कलेक्टर उभा होता व सर्वच प्रवाशांना तिकीट घेऊनच बाहेर सोडत होता. रांगेतून जात असताना महाराजांची पाळी आली. तेव्हा मात्र श्री महाराजांना त्याने तिकीट मागितले नाही. उलट त्यांनाच मान लावून अभिवादन केले. महाराज सरळ फाटकातून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या मागेच असणारे हे तिन्ही सेवेकरीही सरळ बाहेर पडले. त्यांनाही तिकीट कलेक्टरने तिकीट मागितले नाही, परंतु या तिघांनंतर येणाऱ्या प्रत्येकाकडून मात्र त्याने पुन्हा तिकीट मागण्यास सुरुवात केली. फाटकातून बाहेर पडल्यावर महाराज या तिघांकडे पाहून म्हणाले, आता असा गबाळेपणा करत जाऊ नका. असो. कोल्हापूर येथील एक धर्मज्ञ, आचारसंपन्न, वैदिक पंडित व व्यवसायाने वैद्य असणारे गोविंद गुंडो वामनाचार्य गोकाककर या ऋग्वेदी ब्राह्मणास इसवी सन 1945 म्हणजे शके 1866च्या माघ शुद्ध षष्टीला दुपारी 12 वाजता प्रत्यक्ष यजुर्वेदाचे म्हणजे अजाचे म्हणजेच बोकडाचे मुख व मानवाचे शरीर असणाऱ्या अशा दिव्य बालदेवतेचे दर्शन घडले होते. ते साक्षात यजुर्वेदाचे दर्शन होते. ते म्हणाले, तू दर एकादशीला 2 वेदज्ञ ब्राह्मणांना बोलावून त्यांच्याकडून अनुक्रमे एकेका वेदाचे पारायण करीत जा व त्यांना प्रत्येकी 2 रुपये दक्षिणा देत जा. त्याप्रमाणे वामनाचार्यांनी त्यासाठी आपल्या उत्पन्नाचा 1/4 भाग खर्च करण्याचा संकल्प करून सांगितल्याप्रमाणे वेदांचे पारायण सुरू केले. वेदांच्या श्रवणाने आणि वेदतीर्थ घेतल्याने अनेकांना चांगले अनुभव येऊ लागले. त्यामुळे वामनाचार्य यांची श्रद्धा अधिकच दृढ होत गेली. पुढे त्यांनी जगद्गुरू शंकराचार्य श्री वालुकेश्वर भारती यांच्या आज्ञेवरून 1947 मध्ये श्रीरंगपट्टण येथे कावेरी नदीच्या तीरावर एक गायत्री पुरस्चरण केले. अनुष्ठान समाप्तीच्या दिवशी अवभृत स्नान करून काठावर येत असताना मला बाहेर काढ असा ध्वनी ऐकू येऊ लागला. कुणीतरी पाण्यात बुडत असेल या समजुतीने त्यांनी व त्यांच्या सोबतच्या मंडळींनी भराभर पाण्यात उड्या मारल्या, परंतु पाण्यात कोणीही आढळले नाही. या घटनेच्या 3ऱ्या दिवशी वामनाचार्यांना स्वप्नात 6 वर्षाच्या बटूने स्वप्नदर्शन दिले व माझे नाव वेदेश्वर असून मी कावेरीत आहे व तू परवा स्नानाला आला होतास तिथे मला शोध म्हणून सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तिथे जाऊन कावेरीत त्या ठिकाणी बुडी मारताच एक सुवर्णमय हाताने त्यांच्या हातावर एक लहानसा महादेव ठेवला. नमो हिरण्य बाहवे असे म्हणून व त्याला वंदन करून ते त्या मूर्तीस घरी घेऊन आले व वेदांच्या सर्व उपलब्ध शाखांच्या मंत्राद्वारे त्यावर अभिषेक करण्यात आले. साधारण 20 वर्षांपेक्षाही अधिक काळ अशी सतत त्यांनी त्या मूर्तीची उपासना केली. असो. साधक हो,
परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या शुभ हस्ते झालेली श्री चतुर्वेदेश्वराची प्राणप्रतिष्ठा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.